महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या पदभार स्वीकारत नव्या कार्यकाळाची सुरुवात केली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नियुक्त झालेल्या ममता प्रीतम म्हात्रे यांनी आज आपला पदभार स्वीकारला, तर स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झालेले बबन मुकाडम यांनीही आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी महापौर आणि उपमहापौर यांच्या हस्ते दोन्ही नव्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना दोन्ही पदाधिकाऱ्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत तातडीने सोडवण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे महिला व बालकल्याणाच्या योजनांना अधिक गती देण्यासोबतच शहरातील विकास कामांना वेग देण्याचा शब्दही यावेळी देण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. आता सर्वांचे लक्ष या नव्या नेतृत्वाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांकडे लागले आहे. पनवेल शहराच्या विकासाला खरंच नवा वेग मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. आज माझी पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती सभापती माझी निवड झाली आहे. मला अत्यंत आनंद होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली मी महिला सक्षमीकरण, रोजगार ह्या विषयांवर नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करीन. आज भारतीय जनता पार्टीने मला ह्या पदावरती निवडलं, त्यासाठी मला उचित समजलं, त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. मी नागरिकांच्या, काही महिलांच्या समस्या असतील त्यावर सकारात्मक व विकासात्मक काम करण्याचा पूर्णतः प्रयत्न करीन. जेव्हापासून तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात तेव्हापासून तुम्ही दौरा सुरू केलाय, पाहणी दौरा केलेला आहे. आता तर पद सुद्धा मिळालंय, तर महिलांसाठी कशी काय तयारी असणार? सर्वप्रथम माझी निवड नगरसेविका म्हणून झाली, पण माझा पहिला विषय हा महिलांवरच होता. पण की महिलांसाठी आपण काय करू शकतो, आणि नेमकीच माझी सभापती म्हणून निवड झाली, तर नक्कीच मला आता त्याच्यावर जोराने काम करायची संधी मिळेल. तुमच्या या वाटचालीमध्ये भाऊंचा आणि दादांचा मोठा वाटा आहे. खूप जास्त आमचे बाबा आणि माझे पती प्रीतम म्हात्रे यांचा खूप मोठा सहभाग आहे माझ्यासाठी, आणि त्यांच्याचमुळे आज मी पुढे मला जाण्याची संधी मिळते, आणि त्यांचेच मार्गदर्शन माझ्यासाठी पुढेही खूप कामी येणार आहेत. आणि तसेच रामकाका असतील, प्रशांतदादा असतील, आपले विक्रांतदादा असतील, परेशदादा असतील, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नक्कीच काम करायचा प्रयत्न करीन, आणि मला काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी पण संधी मिळेल. प्रथम तुमच्या पत्रकारांचा आभारी आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी हे समुद्र एवढं मोठे पक्ष आहे, आणि त्याच्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी मला हा स्थायी समितीचा पद दिला. त्याचं मी 100% सोनं करेन, कारण त्यांना माहिती आहे मी ग्रामपंचायती सदस्यापासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक 2 वेळा, मला शासन काय, प्रशासन काय चांगलं अवगत आहे. त्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवून हा पद मला दिलेला आहे. 100% पनवेलकरांच्या जनतेसाठी मी पूर्णपणे मला झोकून देईन, आणि पनवेलच्या विकासाला आम्ही महापौर असतील, उपमहापौर असतील, परेशदादा ठाकूर असतील, सभागृह नेते असतील, आमचे गटनेते असतील, यांना सगळ्यांना घेऊन आणि प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा सर्व कामकाज पुढे नेऊ आणि जनतेला न्याय देऊ. मी तुम्हाला सांगितलं ना, प्रशांतदादा ठाकूर साहेब एवढे चाणक्य बुद्धी जे आहेत, तर त्यांना माहीत आहे हा दुसऱ्या टर्ममधला पहिला सभापतीपद आहे, आणि कोणतरी अनुभवी माणूस पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी 5-6 वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे, आणि मी स्वतःला झोकून देतो. माझी मिसेस जिल्हा परिषद सदस्य होती, सभापती होती, आणि त्याचा अनुभवाच्या शिदोरीने त्याने आमच्याकडे बघून हा पद आम्हाला दिलं. 100% तुमचा प्रश्न खूप छान आहे. गेली 5 वर्षानंतर 3-3.5 वर्ष प्रशासक होता. आता आम्ही परवा पदभार सांभाळल्यानंतर सर्व आढावा घेऊ. सर्व खात्यांचा आढावा घेतल्यानंतर या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या वेळेला देऊ. प्रशासकीय ताकद वगैरे नाही आहे. अधिकारी आणि पदाधिकारी यांची सांगड एक असेल तर जनतेच्या विकासाला चालना येते. तुम्हाला सांगतो, मी ग्रामपंचायतीचा
सदस्य असताना ग्रामसेवकांशी आपल्याला हितगुज साधायचं असतं. जिल्हा परिषदेला शिओ सारख्या पदाधिकाऱ्यांशी हितगुज साधायचे असतं. पंचायत समितीमध्ये BDOशी आणि आता महापालिकेमध्ये आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांच्याशी हितगुज करून जे जनतेचे हिताचे प्रश्न आहेत ते आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, परेशदादा असतील, नितीनभाई असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील आणि आमचे बिनेदार सभागृह नेते असतील, यांना सगळ्यांच्या मार्गदर्शनाने हा विकासाचा गाळा 100% पुढे नेऊ. तुम्ही बघता प्रशांतदादा ठाकूर साहेब, तुम्ही असेंब्लीमध्ये आज किती प्रश्न उचलतात. पनवेलसारख्या ठिकाणी हा ट्रॅफिकचा एवढा प्रश्न आहे, तो सोडवण्याचा प्रयत्न करतात. पनवेल आधी काय होती, आता तुम्ही जाऊन बघा किती मोठे मोठे रस्ते. म्हणजे हा 2016-17ला आमदार प्रशांतदादा ठाकूरनी महापालिका आणून खूप चांगला असा हा उपक्रम राबवलेला आहे. मी जिल्हा परिषदेमध्ये असताना 3 लाख 3.5 लाख निधी यायची. आता महापालिका झाल्यानंतर भरपूर सारी निधी आहे आणि त्याच्या विकासाच्या जोरावर विकास करू शकतो आपण. पुढे पण हा रथ असाच प्रकारे जोराने चालेल आणि येणाऱ्या या 4-5 वर्षामध्ये नवी मुंबईची बरोबरी आम्ही करण्याचा मानस ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने आपण हा 100% प्रयत्न. सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमच्या रायगडचे भाग्यविधाते आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब, आदरणीय माझे वडील JM म्हात्रे साहेब आणि इथे ज्यांच्या आम्ही सोबत राहून महापालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, ही ताकदीनं लढून जिंकलो असे कार्यसम्राट आमदार मान्य प्रशांतजी ठाकूर साहेब, आदरणीय आमदार महेशजी बालदी साहेब, आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब आणि खरोखर की महापालिका म्हटलं की ज्यांचं नाव घेणं क्रमप्राप्त आहे असे आदरणीय परेशजी ठाकूर साहेब आणि खरोखर की जिल्ह्याचे नेतृत्व जे करतायत जिल्ह्याचे प्रमुख अविनाशजी कोळी आणि पनवेलचे महापौर नितीनजी पाटील, उपमहापौर प्रमिलाताई आणि आत्ताच ज्यांची परवाच निवड झाली ते सभागृह नेते प्रकाशजी बिनेदार साहेब आणि आज ज्यांची निवड झाली ते दोघेही माझी मिसेस ममता म्हात्रे, हिची आज महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली आणि बबनजी मुकादम यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाली. या दोघांचंही मनापासून मी कौतुक आणि अभिनंदन करतो आणि खरोखर भारतीय जनता पार्टीमध्ये काम जो करेल तो नक्कीच पुढे जातो हे वाक्य ज्याप्रमाणे आहे. कारण इथे कुठल्याही पदाची कोणी अपेक्षा केली नाही. जे पक्ष नेतृत्वाने ठरवलं, उच्च स्तरावर ठरवलं, नेत्यांनी ठरवलं त्या पद्धतीनं ही सगळ्यांना पदं दिलेली आहेत आणि नक्कीच ज्यांना पदं मिळालेली आहेत मग स्वीकृत सदस्यपदी देखील आपले नगरसेवक परेशजी ठाकूर, गणेशजी कडू आणि इतरही सगळे बसलेले आहेत. या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो आणि जी जबाबदारी मग ते सभापतीपदी असेल, स्वीकृत सदस्यपदी असेल किंवा निवडून आलेले सदस्य असतील, या सगळ्यांना जी जबाबदारी दिलेली आहे ते नक्कीच भारतीय जनता पार्टी इथून पुढे कशी वाढेल आणि कशी जोमाने अजून काम करेल आणि नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या ज्या अडचणी आहेत या समजून घेऊन त्या पद्धतीनं कामं करतील. नक्कीच माझ्या मनात बिलकुल शंका नाही आहे. कारण आता हे सगळे नवीन सदस्य निवडून आलेले आहेत आणि त्यांना नवीनच ही जबाबदारी मिळालेली आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं ममता बिनविरोध झाली, नगरसेवकपदी बसली, नंतर सभापतीपदी देखील ती बिनविरोध झाली. म्हणजे नक्कीच माझ्या वडिलांनी केलेलं काम, सन्माननीय JM म्हात्रे साहेबांनी केलेलं काम, त्याच्यानंतर मी थोडंफार कुठेतरी त्या कामात पावलावर पाऊल ठेवू शकत नाही, परंतु प्रामाणिक प्रयत्न जे केलं त्याचं फळ आज हे ममताला बिनविरोधपदी बसून हे मिळालं असं मला वाटतं. आणि नक्कीच मी पक्ष नेतृत्वाचं सगळ्यांचंच मनापासून कौतुक करतो की आपण जी ममताला संधी दिलेत त्या संधीचं नक्कीच सोनं नाही परंतु सोन्याहून अधिक आणि प्रामाणिकपणाने ती नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करेल आणि पूर्णतः महिला आणि बाल कल्याण समिती सभापती आहे या दोन्हीही स्तरातील सगळ्याच नागरिकांना, सगळ्या महिला असतील, बालक असतील, या सगळ्यांनाच न्याय देण्याचा प्रामाणिक ती प्रयत्न करेल. जिथे अडचण असेल तिथे आम्ही सोबत आहोत, परंतु आता तिला खूप चांगला चान्स आहे की तिला स्वतःहून सगळे डिसिजन घ्यायचे आहेत
आणि त्याच्यामुळे नक्कीच पूर्ण टीम ताकदीनं तिच्यासोबत आहे. महापौर, उपमहापौर, सगळ्या समित्यांचे सभापती, नगरसेवक सगळे असतील, हे सगळेजण एकत्रित मिळून नक्कीच चांगलं काम करतील आणि इथून पुढे उद्यापासून म्हणजे आत्तापासूनच तिची खरी सुरुवात झालेली आहे. मगाशी ती बोलताना तुम्ही बघितलं, कारण नवीन जबाबदारी आहे, परंतु 100% कामामध्ये ती यशस्वी ठरेल याच्यात माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. नक्कीच तुम्हाला सांगेन की मी मगाशीच सांगितलं, भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेल त्याला नक्कीच न्याय मिळतो. आता आम्ही ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्याच्यानंतर सर्वप्रथम महापालिका लागली. माझ्यासोबत आलेल्या सगळ्याच माझ्या सिटिंग नगरसेवकांना सगळ्यांना न्याय मिळाला. त्याच्यामुळे आणि ज्यांना सीट देता नाही आली त्यांना स्वीकृत देखील सदस्यपदी बसवलं. नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आली. तुम्ही बघाल वडगर, गव्हाण, इकडे पळसपे, या बाजूला वावेघर जिल्हा परिषद, इथे पंचायत समिती राजू पाटील, इकडे सदस्य म्हणून प्रकाश जितेकरांच्या सुनबाई, तिकडे आमच्या जिज्ञासा कोळी सरपंच, ह्या ज्या सोबत आल्यात त्यांची नावं मी घेतोय, अतुलजी असतील, नंतर या बाजूला इकडे म्हणजे ही सगळीच मंडळी, यांना सगळ्यांनाच न्याय मिळालाय. याच्यात माझ्या मनामध्ये दुमत अजिबात नाहीये आणि तीळ मात्र शंका नाहीये. आणि ज्या पद्धतीनं सन्मान्य जयंत म्हात्रे साहेब असतील आणि रामशेठ ठाकूर साहेब असतील, या दोघांनी ज्या पद्धतीनं प्रचारात उतरून, तेव्हा त्यांच्यावर चर्चा आणि टिंगल देखील झाली की एका स्कूटीवरचा फोटो जो व्हायरल झाला आणि त्याची टिंगल केली, परंतु तुम्ही बघा शेवटी रिझल्ट लागल्यानंतर त्या जोडीची पुन्हा चर्चा झाली, रायगडमध्ये चर्चा झाली. आणि आज तुम्ही बघाल की पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाच्या जागा या आम्ही आल्यानंतर मग सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब आणि आम्ही हे सगळे मिळून आम्ही जुनं नवीन काही वाद न करता, किंवा वाद म्हणण्यापेक्षा की आम्ही लवकरात लवकर एकत्र म्हणजे मनोमिलन बोलतात त्या पद्धतीनं होऊन आम्ही जुने नवीन कार्यकर्ते एकत्र होऊन काम केल्याने हे फळ मिळालेले. त्याच्यामुळे मला वाटतं 100% ही ताकद रामशेठ ठाकूर साहेब आणि आदरणीय जयंत म्हात्रे साहेब या दोघांची ताकद पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करताना या पनवेल उरण खालापूरमध्ये दिसलेली. मागेच सांगितलं इलेक्शनमध्ये की तुम्ही उमेदवार देतानाच कुठल्या पद्धतीचे उमेदवार आहेत, की माझ्या पीएला तुम्हाला सीट द्यावी लागते, जो माझ्याकडे अगोदर होता त्याने सोडलं, नंतर त्याला सीट द्यावी लागते. दुसरे तुम्ही बघा की कशा पद्धतीचे उमेदवार दिलेत. तुम्हीच सांगा की उमेदवार कसे पाहिजेत, की उमेदवार तुल्यबळ हवेत. जशा पद्धतीनं पहिले लढत व्हायची समोरासमोर, आता उमेदवार म्हणजे द्यायचे म्हणून दिलेत. त्याच्यामुळे तुम्हीच पत्रकार बंधू होता, तुम्हीच बघा किंवा कोणाला इथल्या नागरिकांना देखील पनवेलच्या माहिती आहे की उमेदवार तुल्यबळ नसल्यामुळे ते काय करणार, राहून पण काय करणार, आणि नागरिक शेवटी कळ कोणाच्या बाजूने देणार. काम करणारे किंवा ज्यांना ओळखतो आपण, ज्यांची ओळखच नाहीये, म्हणजे तुम्हाला साधे उमेदवार देखील सापडले नाहीत. त्याच्यामुळे मी तेव्हा पण तेच सांगितलं आणि आजही तेच बोलतोय. त्याच्यामुळे हे पैसा बिसा असं नाहीये. माझे वडील जयंत म्हात्रे साहेब हे तुम्ही बघाल की 2000 साली पनवेलचे नगराध्यक्ष झाले. त्यावेळी त्यांनी काय काय योजना चालू केल्या. आज 26 वर्षापूर्वी ते नगराध्यक्ष होते. 2005च्या पुरामध्ये माझे आजोबा वारले असताना 10व्या दिवसाला 26 जुलै पुराचा दिवस होता 2005ला. तुम्हीच बघा की पनवेलमध्ये ते अस्थिविसर्जनाला वडिलांच्या स्वतःच्या गेले नाहीत, ते स्वतः पनवेलमध्ये राहिले. ही कामाची पावती, हे पैशाने सगळं मिळत नसतं. त्याच्यामुळे मला वाटतं आता काही बोलायलाच उरलं नाहीये. त्याच्यामुळे पैशाच्या जीवावर बोलणं, आता पहिल्यापासून तुम्ही बघताय जयंत म्हात्रे साहेब किंवा रामशेठ ठाकूर साहेब ही जोडी कशी आहे, पहिल्यापासून तशीच राहते. त्याच्यामुळे का पैसा इलेक्शनला उडवणं आणि हे काय नव्याने आलं आणि तेव्हा न उडवणं असं नाहीये. उगीच काहीतरी वायफळ चर्चाही होते. त्याच्यामुळे नागरिकांनी दिलेला हा प्रामाणिक कौल आहे असं मला म्हणायचं. ब्युरो रिपोर्ट, पनवेल. पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.